नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चना पालक मसाला। करायला सोपा आहे, चवीला खूप छान लागतो। तर आपण नेहमी कसं पालकच्या वेगवेगळ्या रेसिपी करतो, तसेच आज आपण ही चना पालक मसाला करणार आहे। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी कुकर घेतलाय छोटा भाजीचा, त्यामध्ये आता भिजवलेले हे छोले घेतलेले आहेत। त्यामध्ये हळद आणि मीठ घातले आणि आता चणे बुडतील ना हे छोले आपले, तेवढं पाणी घालून आपल्याला हे कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे। आता हे छोले आहेत ना, ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते, अर्धी वाटी घेतले होते। तर ते भिजल्यानंतर डबल होतात, म्हणजे 1 वाटीभर झालेले आहेत ते। तर आता बघा कुकर एका साईडला ठेवला मी आणि एका साईडला मी कढईमध्ये ना पाणी उकळत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण जो पालक घेतलेला आहे, एक जुडी पालक घेतलाय मी, तो स्वच्छ निवडून घेतलाय आणि 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतला। त्यानंतर आपल्याला हा 2 ते 3 मिनिटं गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायचा आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता पालक आपला छान वाफला गेलाय। तर आता ना मी हा थंड करून यातलं मी पाणी काढून टाकणार आहे। तर इथे बघा आता हे पाणी काढून टाकलं, त्यानंतर लसूण, 2 मिरच्या आणि आलं घेतलंय। तर आता आपल्याला हे पालक सोबत सगळं वाटायचं आहे। तर मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आता हा थंड झालेला पालक घेऊया। इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक। आता ह्याची बारीक एकदम आपल्याला हे बघा अशी पेस्ट करून घ्यायची, एकदम मऊ झाली पाहिजे ती पेस्ट। तर आता इथे तुम्हाला दाखवते बघा, हे बघा छान अशी पालक बारीक वाटून घेतलाय मी। तर आता आपला कुकर पण थंड झालेला आहे। आता आपण बघूया छोले शिजलेत का ते। इथे ना 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छान शिजतात छोले। आता तुम्हाला छोले नसतील ना वापरायचे, तर तुम्ही चणे घेतले तरी चालतील। तर आता इथे गॅसवरती मी कढई गरम करून घेतले आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे मी तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलं। जिरं छान तडतडलं ना की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता कांदा आपल्याला थोडंसं 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे हलकासा त्याला लाल रंग आला पाहिजे, सोनेरी रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टॅमॅटो घालूया। तर टॅमॅटोसुद्धा मी इथे एक घेतलेला आहे बारीक चिरून। आता टॅमॅटो आणि कांदा चांगला शिजला पाहिजे। तर आता आपण हे दोन्ही मिक्स करून घेऊया आणि चांगलं शिजवून घेऊया, मऊ झाला पाहिजे टॅमॅटो। तर 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊया। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला हा मसाला घालायचा आहे यामध्ये। इथे पाव चमचा हळद घातली, त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे धणे जिरे पावडर, इथे मी पाव चमचा घातलेली आहे आणि गरम मसाला घातला आहे 1 मोठा चमचाभर, हे बघा। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, नंतर आपल्याला घालायचं आहे तिखट। आता इथे मी कांदा लसूणचं हे तिखट घातलेलं आहे, तुमच्याकडं तिखट पावडर असते ना ती घातली, तुमच्याकडं जे असेल ते तुम्ही घाला यामध्ये। तर आता हे चांगला मसाला परतून घ्यायचा, हे बघा। मग इथेच ना म्हणजे आपले हे चना मसाला आहे ना, त्याला छान अशी चव येते। हा मसाला चांगला शिजला पाहिजे, परतला गेला पाहिजे। तर इथे बघा आपला हा मसाला छान परतला गेला, हे बघा बाजूने त्याला तेल सुटलेलं आहे। आता हे परत एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये ना पालकची जी प्युरी केलेली आहे ती घालूया, हे बघा। अशी चांगली ना मऊ एकदम वाटली गेली पाहिजे ती। आता ही मिक्स करून घेऊया यामध्ये मसाल्यामध्ये। 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहे पालक पेस्ट, हे बघा। आणि ही पालकची पेस्ट ना अशी तुम्ही तयार करून जर फ्रीझरमध्ये ठेवलीत ना, ते छान टिकते आठवडाभर आणि आपल्याला पाहिजे तेव्हा म्हणजे ती वापरता येते। याचे पालक पराठे, पालक पुरी वगैरे करता येते। त्यानंतर आता आपण यामध्ये हे छोले घालूया। आता हे छोले आणि पालक एक मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि यामध्ये हे पाणी घालते मी। मिक्सरचं भांडं ज्यामध्ये आपण पालक वाटला होता ना, ते भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते भांडं धुवून यामध्ये घातलेलं आहे। आता हे आपल्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं हवं ना घट्ट किंवा पातळ तसं तुम्ही ठेवू शकता। तर आता बघा यावरती मी झाकण ठेवते आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवरती मी आता हे शिजवून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आता आपलं हे पालक शिजलेलं आहे आणि चणेसुद्धा छान शिजलेले आहेत। तर आता ना थोडंसं मी घट्ट अजून करून घेणार आहे। आता यावरती झाकण नाही ठेवायचं, असंच आपल्याला परत 5 ते 6 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। इथे बघा आपली ही पालक चना मसाला तयार झाला आहे। तर आता मी ना हे बघा परत एकदा थोडंसं पाणी आटवून घेतलं यामधले। इथे बघू शकता आपली ही भाजी आहे ना, ती छान अशी घट्ट झालेली आहे। तर आणि ही पालक चना मसाला ना आपण पुरीसोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो, खूप छान लागतो। आणि आता बघा ही आपली भाजी तयार आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ।
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ माझे तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.